कुंभ राशीला आनंदाचा सुवर्णकाळ सुरू होतोय. होय, ज्योतिषशास्त्रानुसार सध्या कुंभ राशीच्या 7.5चा शेवटचा आणि उतरता टप्पा सुरू आहे. आणि म्हणूनच कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीला असे प्रश्न पडलेच असतील की आता पुढे काय होणार आहे. न्यायदेवता शनिदेव जाता जाता आपल्याला काय देऊन जाणार आहे. आपला हा संघर्षाचा वनवासाचा काळ कधी संपणार आणि आपल्या आयुष्यात सुवर्ण काळाची पहाट कधी उजाडणार आहे. म्हणूनच या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की 7.5चा शेवटचा टप्पा म्हणजे नेमकं काय आहे. शनिदेव कोणत्या लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी ठेवणार आहेत. तुमच्या करिअरवर, पैसा, व्यवसाय, विवाह, आरोग्य आणि कुटुंबावर याचा काय आणि कसा परिणाम होणार आहे. शिवाय तुम्हाला या त्रासातून पूर्ण मुक्ती कधी मिळणार आहे आणि या शेवटच्या टप्प्यात कोणते सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे भाग्य उजळू शकतं. चला तर मग या व्हिडिओमधून तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीची सध्याची स्थिती काय आहे तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सध्या 7.5चा तिसरा म्हणजे उतरता टप्पा सुरू आहे असे अनेक ज्योतिषीय परंपरा आणि पंचांगांमध्ये सांगितले जातात. आता हा शेवटचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण शनी जेव्हा जेव्हा एखाद्या राशीतून निरोप घेतो तेव्हा तो जाता जाता काहीतरी मोठं देऊन जातो. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हा संघर्ष नक्की संपणार कधी, तारीख काय आहे. तर ज्योतिषीय गणितानुसार 3 जून 2027 नंतर शनी ग्रह कुंभ राशीच्या प्रभावातून पुढे मीन राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच 3 जून 2027 रोजी कुंभ राशीच्या 7.5चा मुख्य आणि कठीण टप्पा संपल्याचं मानलं जाईल. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची वक्री आणि मार्गी गती ही देखील पाहिली जाते. शनीच्या याच वक्री आणि मार्गी हालचालींमुळे 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत त्याचा प्रभाव काही प्रमाणात अगदी सौम्य स्वरूपात जाणवू शकतो अशी काही तज्ज्ञ ज्योतिषांची मतं आहेत. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, आता अर्थ असा मुळीच नाही की 2028 पर्यंत तुम्हाला फक्त अडचणीच येतील. अजिबात नाही. उलट ज्योतिषीय नियमांनुसार 7.5चा हा उतरता काळ म्हणजे फळ मिळवण्याचा काळ मानला जातो. गेल्या 5 ते 6 वर्षात तुम्ही जी प्रचंड मेहनत केली आहे, जे दुःख सहन केलं आहे, त्याची गोड फळं मिळण्यास आता हळूहळू सुरुवात होऊ शकते. होय, अनेक ज्योतिषीय ग्रंथ आणि विद्वानांच्या मते शनिदेव जेव्हा 7.5 संपवून जात असतात तेव्हा ते रिकाम्या हाताने जात नाहीत. ज्या व्यक्तींनी 7.5च्या कठीण काळात अधर्माचा मार्ग पत्करला नाही आणि प्रामाणिकपणे कष्ट केले आणि संयम राखला त्यांना शनिदेव जाता जाता छप्पर फाडून देत असतात. आता शनिदेव जाता जाता नेमकं काय देतात. या उतरत्या टप्प्यात कुंभ राशीच्या लोकांना कोणते सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात तर गेल्या अनेक वर्षापासून जी कामं अगदी शेवटच्या क्षणी येऊन बिघडत होती, कोर्ट कचेरीची कामं रखडली होती, ती आता गतीनं पूर्ण होऊ लागतील. जी नोकरी सुटण्याची भीती होती किंवा कामाच्या ठिकाणी जे राजकारण सुरू होतं ते संपून तुम्हाला एक मानसिक स्थैर्य लाभू शकतं. डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होतील आणि पैशाची चणचण दूर होईल. ज्या लोकांनी कठीण काळात तुमची साथ सोडली, तुमचे खच्चीकरण केले, तेच लोक आता तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैराश्याचं ढग बाजूला सारून तुमच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. अर्थात हे परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती, महादशा, अंतर्दशा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चालू कर्मानुसार थोडेफार बदल वेगळे असू शकतात. पण एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा असणार आहे. आता कुंभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही वर्षात तुम्ही आर्थिक बाबतीत खूप मोठा संघर्ष केला असेल, यात शंकाच नाही. आलेल्या पैशाचा पाय न टिकणं, अचानक उद्भवणारे मोठे खर्च किंवा व्यवसायात झालेले नुकसान यामुळे तुम्ही त्रस्त असाल. पण आता हा शनीचा उतरता टप्पा तुम्हाला आर्थिक नियोजन शिकवून पुढे नेणारा ठरू शकतो. आता या काळात तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील आणि जर तुम्ही पार्ट टाइम काही कामं शोधत असाल तर त्यात यश मिळू शकेल. कोणाला उसने दिलेले पैसे किंवा बिझनेसमध्ये अडकलेले पेमेंट मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, ते पैसे सुद्धा या काळात अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय बचतीमध्ये वाढ होईल. शनिदेव तुम्हाला पैशाचं महत्त्व शिकवून जात आहेत, त्यामुळे तुमची बचत करण्याची प्रवृत्ती वाढेल. आणि एक महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना किंवा कोणालाही मोठे कर्ज देताना घाई गडबड अजिबात करू नका.
कारण कोणत्याही फसव्या योजनांना बळी पडण्याची शक्यता आहे आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे आर्थिक निर्णय घेणं सुद्धा टाळावं. आता पोटा पाण्याचा प्रश्न सुटला की माणसाचे अर्धे ताण आपोआपच नाहीसे होतात. म्हणून आता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया. जर तुम्ही नोकरी करत असाल तर गेल्या काही वर्षात तुमच्या कामाचे श्रेय इतरांनी लोटलं असेल तर तसं आता होणार नाही. ऑफिसमध्ये तुमची प्रतिभा ओळखली जाईल, तुम्हाला मोठी पदे किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मिळतील ज्यामुळे तुमची पदोन्नती म्हणजे प्रमोशन होण्याची शक्यता वाढेल. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुम्हाला त्याचे पूर्ण सहकार्य सुद्धा लाभेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या उतरत्या टप्प्यात तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नवीन आणि उत्तम संधी मिळू शकतात. आता जर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल तर तो वाढण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन बाजारपेठ किंवा नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यासाठी काळ उत्तम आहे. व्यवसायाला नवीन ग्राहक मिळतील ज्यामुळे विक्री सुद्धा वाढेल. आणि जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये म्हणजे भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल किंवा नवीन पार्टनर जोडणार असाल तर सर्व कागदपत्र नीट तपासून घ्यावी. आंधळा विश्वास ठेवणं टाळावं. त्याचबरोबर जुन्या काळात ज्या चुकांमुळे तुमचं नुकसान झालेलं आहे त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी. आता पैसा आणि करिअर कितीही चांगलं असलं तरी घरात सुख शांतता नसेल तर सर्वच व्यर्थ. आता साडेसातीच्या काळात कौटुंबिक आघाड्यांवरही कुंभ राशीच्या व्यक्तींनी बरेच चढ उतार पाहिले असतील. नात्यांमध्ये आलेला दुरावा आता संपणार आहे का असा प्रश्नही आहे. मग गेल्या काही काळापासून घरात जे विनाकारण वाद होत असतील किंवा ते होत होते, ते क्लेश होत होते, ते हळूहळू आता शांत होऊ शकतात. घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्याचबरोबर पती पत्नींमधील गैरसमज दूर होऊन त्यांच्यातील प्रेम आणि संवाद सुधारेल. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती सुद्धा वाढणार आहे. शिवाय कुटुंबातील सदस्य विशेषतः भावंड किंवा आई वडील यांच्याशी असलेले संबंध सुधारतील आणि ते तुमच्या कठीण प्रसंगात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. शिवाय ज्या कुंभ राशीच्या तरुण तरुणीचे विवाह जमण्यात अनेक अडथळे येत होते त्यांचे विवाह जमण्याचे योग सुद्धा या काळात अतिशय प्रबळ आहेत. तुम्हाला योग्य आणि समजूतदार जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे असंही काही ज्योतिषीय मतांमध्ये व्यक्त केलं गेलेलं आहे. मात्र खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा अतिशय संथ गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीमध्ये साधारण 2.5 वर्ष राहतो. जेव्हा शनी ग्रह तुमच्या जन्माच्या चंद्र राशीच्या एका रास मागे म्हणजे 12व्या घरात, स्वतःच्या राशीत म्हणजे पहिल्या घरात आणि पुढील राशीत म्हणजे दुसऱ्या घरात प्रवेश करतो किंवा प्रवास करतो तेव्हा ते संपूर्ण 7.5 वर्षाच्या कालावधीला 7.5 असं म्हणतात. हे सर्वांनाच माहिती आहे. शनिदेव हे क्रूर नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा न्यायाचा देव आणि कर्मदाता देव मानला जातो आणि ते कोणालाही विनाकारण त्रास देत नाही. जसा एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तम गुण मिळावेत म्हणून कडक शिस्त लावतो, अगदी तसेच शनिदेव सुद्धा मानवी जीवनाला योग्य आकार देण्यासाठी 7.5चा काळ निर्माण करत असतात. आता तुम्ही भूतकाळात किंवा पुनर्जन्मात कशी कर्म केली आहे त्यानुसार सुद्धा शनिदेव तुम्हाला परिणाम देत असतात. म्हणून 7.5 म्हणजे केवळ संकटांचा दुःखांचा काळ नाही तर तो जीवनात शिस्त, संयम, अपार मेहनत आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा एक अत्यंत महत्त्वाचा कालखंड मानला जातो. आता या काळात माणूस सोन्यासारखा ताहून सुलाखून निघतो आणि अधिक परिपक्व बनतो असंही ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. आता कर्म, 7.5 आणि शनिदेव यांचा संबंध हा आपल्या कर्मफळाच्या तत्वाशी जोडला जातो. कर्माचे हे चक्र नेमके कसे कार्य करते, मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, पुनर्जन्म खरोखर असतो का आणि आपल्या कर्माचा पुढील जीवनावर कसा परिणाम होतो या विषयावर सखोल आणि शास्त्राधारित चर्चा पाहण्यासाठी आताच अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांचा विशेष पॉडकास्ट लोकमत भक्ती चॅनलवर आहे. तो तुम्ही जाऊन नक्की पहा. त्याचं नाव आहे मृत्यू हा शेवट नाही, मृत्यूनंतर काय घडतं. या पॉडकास्टमध्ये कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याच्या प्रवासाविषयी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आत्ताच तो जाऊन बघा. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि आपले कमेंट्स नक्की लिहा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. कारण म्हणतात ना, पहिली सुख निरोगी काया. तर गेल्या 5 ते 6 वर्षात सततच्या धावपळीमुळे, मानसिक तणावामुळे आणि भविष्याच्या चिंतेमुळे कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर, विशेषतः मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम झालेला दिसून आलेला असेल. अनेकांना झोपेच्या समस्या किंवा पायांचे, सांध्याचे विकार जाणवले असतील. पण आता शनीच्या उतरत्या टप्प्यात तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण
नियमित व्यायाम करावा. रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं सुरू करावं. पुरेशी झोप घ्यावी आणि हा मानसिक थकवा घालवण्यासाठी 7 ते 8 तासांची झोप अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर बाहेरचं जंक फूड खाणं टाळा आणि घरचा सात्विक आहार घ्या. त्यामुळे संतुलित आहार घेतल्यानं तुमचं आरोग्य नक्कीच सुदृढ राहील. आणि मन शांत ठेवण्यासाठी आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी रोज सकाळी 10 मिनिटं तरी ध्यान करा. यामुळे तुमचं शरीर आणि मानसिक स्वास्थ्य कमालीचं सुधारेल. आता वळूयात व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. 7:30चा हा शेवटचा टप्पा अधिक सुखकर व्हावा आणि शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त व्हावी म्हणून ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक श्रद्धेनुसार कोणते विशेष उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय तुम्ही करून पहा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. यामध्ये दर शनिवारी जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन घ्या. तिथे शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचं आणि काळे तीळ अर्पण करा. शनी मंत्राचा जप करा. रोज संध्याकाळी किंवा शनिवारी ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिदेवांना हनुमंताचे भक्त अत्यंत प्रिय असतात म्हणून दररोज किंवा दर शनिवारी मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करा. यामुळे शनीचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर शनिवारी कुष्ठरोगी, वृद्ध, अपंग किंवा गरजू लोकांना काळे कपडे, उडीद डाळ, काळे तीळ किंवा अन्नदान करा. शनिदेव हे श्रमिकांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे कामगारांचा आदर करा. सर्वात मोठा उपाय म्हणजे कोणाचीही फसवणूक करू नका, खोटं बोलू नका आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा. हे सर्व उपाय आपल्या हिंदू धर्मातील श्रद्धेचा आणि परंपरेचा एक भाग आहे जे आपल्याला मानसिक बळ देत असतात. तर कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की 7:30 म्हणजे केवळ संकटांचा डोंगर नसतो. ती एक अशी जीवनयात्रा आहे जी माणसाला आतून मजबूत, शिस्तबद्ध, परिपक्व आणि खऱ्या खोट्या माणसांची पारख करायला शिकवणारी असते. तुम्ही गेल्या काही वर्षात जो काही संघर्ष केला असेल तो वाया जाणार नाही. आता त्या कडू गोड अनुभवातून शिकून नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. तुमचे चांगले दिवस आत्ता सुरू होत आहे. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची कुंभ रास आहे का? आणि गेल्या काही वर्षात 7:30च्या काळात तुम्हाला कोणते चांगले वाईट अनुभव आलेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशाच प्रकारे ज्योतिष्य, धर्म, वास्तू आणि आध्यात्मिक विषयांवरील अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आजच तुमच्या लाडक्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. शनिदेव तुम्हा सर्वांचं कल्याण करो हीच प्रार्थना. जय शनिदेव. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.